उर्मिला प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने मेघराज राजे भोसले फाउंडेशन आयोजित मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी एक दिवसीय मार्गदर्शक कार्यशाळा या कार्यशाळा निर्मिती संवाद या कार्यशाळेमध्ये मी पराग चौधरी आणि मी आसावरी नितीन आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि त्याचबरोबर सूर्यदत्ता एज्युकेशनचे आदरणीय डॉक्टर संजयजी चोरडिया या मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण दीप प्रज्वलनासाठी उपस्थित व्हावं. यांच्यासोबतच मी आमंत्रित करेन लेखक दिग्दर्शक माननीय श्री सुनील सुक्तनकर सर. या निर्मात्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेचं आज इथे उद्घाटन संपन्न होते. दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते तिथे उद्घाटन संपन्न होते. मी आपल्या सर्वांना विनंती करेन आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन दीपो हरतुमे पाप दीप ज्योती नमोस्तुते. या कार्यक्रमाला दीप प्रज्वलन करतायत माननीय श्री मेघराज राजे भोसले, डॉक्टर संजय चोरडिया सर, सुनील सुक्तनकर, उपेंद्र सिदय, नितीन सुर्वेकर, शशांक शेंडे आणि संजय ढुबे सर. उर्मिला प्रोडक्शनचे माननीय संदीप मोहिते पाटील साहेब यांचे थोड्याच वेळात इथं आगमन होणार आहे. त्यांचाही महत्वाचा सहभाग आजच्या या कार्यशाळेमध्ये आहे. ज्यांच्या उत्कृष्ट सहयोगाने आजचा हा कार्यक्रम निर्मिती संवाद आपल्याकडे इथे संपन्न होत आहे. कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन दीप प्रज्वलन करून इथे संपन्न होत आहे. सर्वप्रथम अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, मेघराज राजे भोसले फाउंडेशन आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी जे निर्माते आज उपस्थित आहेत त्यांचं मी पुण्यामध्ये स्वागत करतो. निश्चितच अगदी शॉर्ट पिरियडमध्ये ही कार्यशाळा ठरली, त्यामुळे थोडी धावपळ झाली. आपल्यालाही दिवाळी संपल्यानंतर बरेच निर्माते बाहेर होते. तरी जवळजवळ आज सकाळ आपल्याला नम्र विनंती की आपण सर्वांनी या संपूर्ण दिवसाचा आस्वाद घ्यावा. मी जास्त बोललो नाही कारण आपण 1 तास थोडं लेट चाललोय. बरेच प्रोग्राम आहेत, अधिक मान्यवर बोलणार आहेत आणि त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे. परंतु मेघराज भोसले फाउंडेशनच्या माध्यमातून आजचा पहिलाच उपक्रम आहे आणि तो चांगल्या प्रकारे आपण करतोय, त्याचे मी आभार मानतो. आणि सर्व मान्यवरांचे आभार मानतो जे दिवसभरात बोलणार आहेत. त्यांनी कुठलंही मानधन न घेता केवळ मराठी निर्मात्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. मराठी निर्माता हा इंडस्ट्रीमध्ये जगला पाहिजे, त्यासाठी त्यांच्या हातून काही चूक होता कामा नये, त्यांना कुणी फसवता कामा नये. तर त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. या माध्यमातून केवळ एका फोनवर हे सर्व मान्यवर आज इथं आलेले आहेत, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला मेघराज राजे भोसले फाउंडेशन बरोबर सूर्यदत्ता प्रोडक्शन हाऊसचे माननीय डॉक्टर संजयजी चोरडिया हे आमच्या बरोबर आयोजक म्हणून आले, त्यांचेही मी आभार मानतो की सरांनी अगदी एका फोनवर ही तयारी दर्शवली आणि चांगल्या वास्तूमध्ये हा कार्यक्रम करण्याची आपल्याला संधी दिली. त्याचबरोबर उर्मिला प्रोडक्शनचे संदीप मोहिते पाटील हे सुद्धा आपल्याबरोबर आयोजक म्हणून आले, त्यांचे आभार मानतो की थोड्या निघालेले आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर सर या पूर्ण याच्यासाठी जो खर्च लागला तो कुठल्याही आम्ही महामंडळातून किंवा न वापरता केवळ आमच्या प्रायव्हेटच्या मदतीने दिलेलं आहे. आणि प्रायव्हेट कोण आहे तर आमच्याच इंडस्ट्रीचे लोक आहेत. सर्वात आनंदाची गोष्ट इक्विपमेंट सप्लाय, लाईट सप्लायपासून जेवणवालापासून कॅमेरा सप्लाय, काही प्रोड्युसर त्यांनी प्रत्येकाने थोडी थोडी मदत केली आणि असा कार्यक्रम विनामूल्य निर्मात्यांसाठी केलेला आहे. त्याबद्दल मी सर्व प्रायोजकांचे सुद्धा आभार मानतो आणि आपल्याचं स्वागत करतो. परत एकदा विनंती की आपल्याला काही शंका असेल तर आपल्याला कार्ड दिलेले एका चिठ्ठीवर त्यांना मान्यवरांना प्रश्न विचारू शकता किंवा मधल्या ब्रेकमध्ये त्यांनाही काही प्रश्न विचारू शकता. नंतर हा प्रोग्राम पूर्ण लाईव्ह आहे, सगळे पाहणारे आपल्याला नंतर त्याचे एक पेन ड्राईव्हवर त्याचे पूर्ण हे पण मिळणार, रेकॉर्डिंग पण मिळणार आहे. परत एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि मी माझे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. थँक्यू. सर्वप्रथम मी मेघराज राजे भोसलेंचा मनापासून आभार मानतो की अत्यंत कमी वेळामध्ये
त्यांनी हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. निश्चितच आपल्या सर्वांना आणि जे काही ऑनलाईन बघत आहेत किंवा आपण ज्या लोकांना नंतर इथून पुढे आजच्या कार्यक्रमाची माहिती जे काही शिकलो आपण नॉलेज शेअरिंग जे करणार आहात त्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. 1 तारीख ते 7 तारखेपर्यंत कॉलेजला सुट्टी होती. या दरम्यान आमचा हा कार्यक्रम ठरला गेला आणि कालचा आणि आजचा 2च दिवस मिळाले तयारी करायला. त्याच्यामुळे काही व्यवस्थेमध्ये जर काही कमी जास्त झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आत्ताच. आमची भरपूर चांगला जास्तीत जास्त चांगला कुठलाही प्रोग्राम करण्याची आम्ही कॅपॅसिटी ठेवतो, इच्छाही असते. मागचे 2 दिवस मी दिल्लीला होतो, त्याच्यामुळे माझ्या ॲब्सेन्समध्ये आणि ओव्हरऑल ॲडमिन स्टाफ पूर्णतः दिवाळीला लागून सुट्ट्या कनेक्टेड घेतल्यामुळे आमच्या रिस्पेक्टिव्ह ॲडमिन स्टाफ नसल्यामुळे जी काय व्यवस्था झाली ती कालच्या 4-6 तासामध्ये संध्याकाळी 4 नंतर झालेली आहे. अतिशय उत्कृष्ट उपक्रम. मेघराजजीने एकदा ठरवलं हे करायचं तर ती एवढी पॉझिटिव्ह त्यांची बर्निंग डिझायर असते की सर्व गोष्टी आपोआप व्हायला लागतात आणि त्याचं आजचं हे आपण सर्वजण एवढ्या शॉर्ट नोटीसमध्ये इथे उपस्थित आहात हे त्याचं एक उदाहरण आहे. आणि असे शेकडो उपक्रम मी मागील 4-5 वर्षाच्या माझ्या असोसिएशनमध्ये मी बघितलेले. एवढी चांगली कॅपॅसिटी, एवढी चांगली ऑर्गनायझिंग कॅपेबिलिटी, कॉम्पिटन्सी आणि मुख्य म्हणजे नेटवर्क त्यांचं जेवढं छान आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. एकदा त्यांच्याकरता आपण फार जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांच्यामुळे हे सर्व त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे, बर्निंग डिझायरमुळे असे 400 लोकांना त्यांनी ऑल ओव्हर महाराष्ट्रातून इथे या सूर्यदत्ताच्या बनसेरत्न हॉलमध्ये आणलेलं आहे. अतिथी देवो भव हे आमचं प्रामाणिकपणे आम्ही हे नुसतं ही आपण म्हणतो की एक सेईंग असं नाही आहे, आम्ही हे पाळतो. निश्चितच आपण दिवसभर निश्चित या कार्यक्रमातून भरपूर काही शिकाल अशी मला खात्री आहे. त्याच्याबद्दल आणखी बोलायला आवडेल की महामंडळाच्या वतीने आपण सातत्याने निर्मिती प्रक्रियेला, सृजन प्रक्रियेला, त्याच्याचबरोबर व्यवसायाला पाठबळ मिळेल किंवा एक प्रोत्साहन चालना मिळेल अशा उपक्रम आपण करत असतो. निर्मिती संवादच्या आधी आपण एक कथा संवाद नावाचा उपक्रम केला होता. महाराष्ट्रातल्या नवीन लेखकाकडनं आपण काही कथा पाठवण्याचं त्यांना आवाहन केलं होतं आणि जवळपास 100च्या वर कथा त्या उपक्रमासाठी आलेल्या होत्या. त्याचे 30 कथा आपण शॉर्टलिस्ट केल्या आणि त्या ऐकण्यासाठी आपण निर्मात्यांना इन्व्हाइट केलेलं होतं. तर निर्माते आणि कथालेखक यांची थेट भेट करून देण्याचा तो एक उपक्रम होता. कारण हे नेहमीच असतं की निर्मातेच मागं व्यवसायाचं काहीतरी गणित आहे, पण सगळ्यांना सिनेमा करायचा आहे आणि अर्थातच ही खूप स्वागताची गोष्ट आहे. आज प्रादेशिक भाषेमध्ये मराठी चित्रपटाच्या निर्मितीचं प्रमाण आपलीमध्ये आहे हे वगैरे आपण बघतो. दर्जाच्या बाबतीत पण आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आपलं मराठी झेंडा कायम असतो. मराठी पेपरला बातमीच असते, नॅशनल अवॉर्ड जाहीर झाले की पुन्हा एकदा मराठी झेंडा त्या सत्राचं नाव ठेवलेलं आहे. तर संजय ठुबे सर, मला असं वाटतं की यांच्या खरं परिचय आहे. कार्यकारी निर्माते आहेत. मुळात कार्यकारी निर्माता हा शब्द अस्तित्वात येण्याच्या आधीपासून ते कार्यरत होते, म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यकारी होते ते. आणि म्हणजे जवळपास 70-75च्या आसपासची निर्मिती चित्रपटांची आणि 100पेक्षा अधिक मालिका सरांनी कार्यान्वित केलेल्या आहेत. मला वाटतं गजेंद्र आहेर यांना कॉम्प्लेक्स दिला असा एकच फिगर आहे. तर त्यांचं इथे पुन्हा एकदा स्वागत. आणि खरं सांगायचं तर आपल्यापेक्षा अधिक सुखदुःखद कार्यकारी निर्मात्यालाच माहीत असतात आणि त्यांना जास्त माहिती आहेत कारण ते चित्रपट महामंडळाचे खजिनदारसुद्धा आहेत. तर त्यांना खजिनाची जास्त काळजी असणं स्वाभाविक आहे. नितीन सुपेकर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. अवताराची गोष्टासारखा चित्रपट आणि तो स्वतः लेखक, म्हणजे तो पिंडाने लेखक आहे, ध्यासानी दिग्दर्शक आहे आणि माहीत नाही तो निर्माता का झाला ते आपल्याला कळेलच. हा प्रश्न मला एकदा शशांकबद्दल पण पडतच असतो नेहमी. आणि उपेंद्र सजे हे नाव म्हणजे अनेक वेळेला आपल्याला घरकी मुर्गी दाल बराबर हा जो भाग आहे विशेषतः पुण्यामध्ये, म्हणजे दाल बराबरमध्ये पण आणखी काही क्वालिटीज असतात. पण मी जेव्हा एक वाक्य घेईन म्हणजे ज्यांनी दृश्यम सिनेमा हिंदीत केला आहे की मग आपल्या सगळ्यांना एकदम असं आपली ओर भरून येतं की अरे हा म्हणजे मराठी सिनेमाची त्याची यादी बरीच मोठी आहे. त्याचं गर्लफ्रेंड नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन पण केलेलं आहे. पण हे एकच शब्द उपेंद्राच्या कार्याची पावती आणि त्याची फेम नेम जी आहे ती आपण करतो.
सुनील सुखतानकर हे खूपच आपल्याकडलं वरिष्ठ नाव आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने म्हणजे सुवर्णकमळ मराठीमध्ये आणण्यासाठी जी काही आपले 5 चित्रपट होते त्यात कासवसारखी निर्मिती जी आहे त्याला आपण सुवर्णकमळ राष्ट्रीय पुरस्कार ते मिळालं होतं. आणि या निमित्ताने मला असं वाटतं सुमित्रा भावेंची आठवण येणं खूप अपरिहार्य आहे की सुमित्रा भावेंबरोबर सुनीलनी सातत्याने ज्याला आपण पर्पजफुल सिनेमा म्हणतो अर्थपूर्ण सिनेमांची निर्मिती सातत्याने केली. पण तरी देखील सामान्य माणसाशी एक आपलं म्हणजे आपण जे गोष्ट सांगतो आहे ती त्याला रिलेट व्हावी असं सातत्याने एक सिम्प्लिसिटीचा प्रकार सुनीलच्या निर्मितीमध्ये नेहमी दिसतो. आणि अर्थातच डाबावाल शशांक शेंडे बाप ल्योक हा सिनेमा आत्ताच आपल्याकडे चर्चेत होता. आणि जितके काही पुरस्कार चित्रपटांसाठी म्हणून ठेवलेले असतात ते सगळे आता शशांकच्या घरात आहेत या वर्षीचे. तर मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा खूप चांगली काय सुरुवात होऊ शकत नाही. पण संजय सर मला असं विचारायचं तर करावंच लागतं, कारण कुठेतरी रजिस्टर केलं नाही तर तुम्हाला सेन्सॉरच मिळत नाही. जर सेन्सॉर जर समजा काढून टाकलं किंवा सेन्सॉरने ही अट काढून टाकली तर मला वाटतं खूप संस्था बंद होतील. आणि पुन्हा निर्माते सोडले तर निर्मात्यांनंतरची जी सगळी फळी आहे, टेक्निशियन्स आहेत, अगदी दिग्दर्शकापासनं तर स्पॉट बॉयपर्यंत आहेत, तर त्यांना वाली कोणी उरणार नाही. त्यामुळं पहिली जी आहे स्टेप बॅनर रजिस्ट्रेशन ती करायलाच पाहिजे. इथं आता बरेचसे निर्माते आहेत, काही निर्मात्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. त्यांना फक्त एकच सांगू इच्छितो की सर्वप्रथम तुम्ही काम तेच करा बॅनर रजिस्ट्रेशनचं, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही मराठीची आपली मातृसंस्था आहे. तिथे तुम्हाला अनेक प्रकारे सहाय्य करून ते रजिस्ट्रेशन करून दिलं जातं. आणि ते रजिस्ट्रेशन तुम्हाला प्रत्यक्षात तिथे जायलाच पाहिजे असंही नाही, ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ते करून दिलं जातं. परंतु सगळ्यांना निर्मात्यांना विशेषतः की माहिती नसते की हे रजिस्ट्रेशन करावं किंवा नाही. तर तुमच्याकडे जे कोणी आत्ता आपण एक प्रचलित शब्दप्रयोग EP असतील तुमचे, त्यांना पहिलं विचारा आपलं बॅनर रजिस्टर केलेलं आहे की नाही. कारण खूप वेळा असं मला महामंडळात असताना लक्षात आलं आहे की सेन्सॉरच्या वेळेला निर्मात्यांना सांगितलं जातं की आपलं बॅनरचं कामच राहिलेलं आहे. बरं. आणि मग तिथनं पुढे तुम्हाला मॅक्झिमम निर्माते हे नोव्हेंबरला जागे झालेले असतात की 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला सेन्सॉर करायचं असतं. आणि तिथनं पुढं धावपळ चालू होते, मग ते होत नाही, मग ते नेक्स्ट इयरला पकडलं जातं. तर कृपया सगळ्यांनी सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या EPला विचारा, आपलं बॅनर रजिस्ट्रेशन कुठल्या संस्थेमध्ये झालेलं आहे. त्यासाठी एक पुस्तिका महामंडळाने केलेली आहे, ॲग्रीमेंट आहे, त्याच्याबद्दल पण थोडं सांगा. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आता मागे आम्ही एक दोन तीन कार्यशाळा घेतल्या होत्या निर्मात्यांसाठी. आणि प्रथम मला एक मुद्दा सांगावासा वाटतो की इथे म्हणजे ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल अभिनंदन मेघराज भोसले आणि सगळ्याच संयोजकांचं. आणि त्याचं जे नाव आहे निर्मिती संवाद असं, तर मला असं वाटतं की हा निर्मिती शब्द जो आहे तो खूप चांगला मराठी शब्द आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा चित्रपट निर्माण झाल्यानंतर त्याचे सगळे मालकी हक्क हे निर्मात्याकडे असतात, तर आपण त्याला मालक का नाही म्हणत. एखाद्या हॉटेलचा मालक असतो किंवा चालक असतो किंवा एखाद्या दुसऱ्या कुठला तरी व्यवसाय चालवणारा त्याचा मालक असतो. अनेक माझ्याशी वाद घालत असतो की चित्रपट का बनवायचा, मराठीमध्ये चित्रपट का बनवायचा, त्याचं यश अपयश वगैरे. शेवटी हा व्यवसाय आहे, शेवटी हा धंदा आहे. तुम्ही म्हटलं बरोबर आहे, तुझं 100% वाक्य मी मान्य करतो, पण त्या वाक्याचा सुरुवातीला शेवटी नीतीमध्ये काय येतो आहोत हे पहिल्यांदा प्रत्येकानेच विचार करावा की आपण का करतो आहोत, कुठल्या कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. विशेषतः तांत्रिक मागाच्या मुद्द्याकडे परत येतो मी, बजेटचं. मुळात स्क्रिप्ट समोर असल्याशिवाय बजेट बांधता येत नाही. माझ्याकडे 2 कोटी रुपये आणि आता स्क्रिप्ट बांधा असं होत नाही, कधीच होत नाही. त्यामुळं अगोदर स्क्रिप्ट ही मूळ गरज जी आहे ही स्क्रिप्ट ही गरज, त्याच्यानंतर बजेटिंग वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या. आणि ठुले सर म्हटले त्याप्रमाणेच आहे की 12 लाखात फिल्म करतो, 60 लाखात करतो, काय
10 करोड जे काही असतील ते, तर हे अत्यंत फसवे आकडे आहेत. रिअलिस्टिक आकडे जे आहेत ते 4 ठिकाणी चौकशी करून आपल्याला समजतात. आता टेक्निशियनचा मुद्दा जो मगाशी आता तू जो म्हणतोय तो की एक तर दिग्दर्शकाच्या कम्फर्ट झोन मधले टेक्निशियन्स असावे. मला एका चित्रपटाच्या वेळेचं आठवत आहे की दिग्दर्शकाचं आणि कॅमेरामनचं भांडण झालेलं होतं आणि काहीतरी लेन्स लावणं वगैरे अशा याच्यावरनं भांडण झालेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की नाही मला इथे 35ची लेन्स पाहिजे आणि कॅमेरामनचं असं म्हणलं नाही इथे 50 पाहिजे वगैरे काहीतरी असं झालेलं होतं. एका पॉइंटला ते इतका इगो मोठा झाला की तो कॅमेरामनने त्यांना सांगितलं की नाही मी ना इथून पुढचं सगळं शूट जे आहे ना ते टेली राऊंड करेन. टेली राऊंड करेन मी इथून पुढचं सगळं शूट. आता ह्यानी प्रोजेक्ट हॅम्पर होत आहे हे दोघांनाही कळायला पाहिजे. किंवा लेखनाच्या बाबतीत सुद्धा ऍडमेंटपणा जर होती की नाही हा मुद्दा जर अंडरलाईन करून दिला ना तर हे फाईन ट्यून असायलाच पाहिजे. माझं त्याच्याबद्दल दुमत असायचं कारणच नाही की प्रत्येक गोष्ट ही फाईन ट्यून असायला पाहिजे. नाहीतर अदरवाईज ते वाद्य वाचताना जर एखादा असा सूर चुकलेला असेल तर कानाला जसं खटकतं ना तसंच इथे कानालाही खटकतं आणि डोळ्यालाही खटकतं. या दोन्ही गोष्टी खटकतात. त्यामुळे सगळं फाईन ट्यून पाहिजेच आहे. पण ते ऑन व्हॉट कॉस्ट हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की मला इगो कुठे सोडायचा आहे हे प्रत्येकाला कळलंच पाहिजे की नाही याचा कोण आहे कॅप्टन कोण आहे ते दिग्दर्शक आहे ह्याची हा जो बोलतो आहे ते अंतिम आहे ते चुकीचं असलं तर ते त्याचं आहे. मग जे काही यश आहे ते माझं जसं आहे तसंच अपयशही माझंच आहे. बरोबर. खरं तर म्हणजे यशाला अनेक बाब असतात अपयश आणत असतं खरं बघायला गेलं तर त्यावेळेला प्रत्येक जण सांगत असतो मी म्हटलं मग असं कर म्हणूनच मी जातो. तर त्या इगो कुठे सोडायचा आपण आपला हे प्रत्येकाला कळलं पाहिजे आणि आपल्याला प्रत्येक गोष्टी कळत नाही हे निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी समजून घेतलंच पाहिजे. उपेंद्र मला असं विचारायचं आहे की दिग्दर्शकाला निर्मात्यांकडनं किती स्वातंत्र्य आता मिळतंय तर मिळायला पाहिजे. त्याचा तांत्रिक भाग आता खरं म्हणजे या सेशनमध्ये आपल्याला एक आणखी त्याची प्रोसेस लांबण्यासाठी अपेक्षित पण होती की आपण बजेट करतो शेड्यूल करतो नंतर मग टीम बिल्डिंग करतो आणि चित्रीकरणाला पण जायचा प्रवास. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं आणि खरं सांगायचं तर एका दिवसाच्या कार्यशाळेमध्ये सगळ्या गोष्टीचे फार खोलात जाता येणार नाही. हा प्रॅक्टिकल विचार करून आपण थेट आता पुढच्या विचारात जातोय की याचा आपण थॉटचा विचार करू की बजेट झालं किंवा त्याचं एक्झिक्युशन झालं या बाबतीमध्ये निर्मात्यांकडनं किती स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे ना ते दिग्दर्शक तुला वाटतं. मी दिग्दर्शक म्हणून पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे असतं पण ऑफकोर्स ते पॉसिबल नाही. जसं शशांक सर म्हणले किंवा एकंदरीतच इट्स अ कलेक्टिव्ह आर्ट असं म्हणूया आपण. पण 5-50 लोक एकत्र येऊन ते बनवत आहेत ज्याचा मूळ आहे एक बेस आहे जे पटकथा आहे जी सगळ्यांनी मान्य केलेली आहे की अच्छा या कथेवर या पटकथेवर आपण चित्रपट बनवायचा आहे. आणि आता त्याचा दर्जा वेन वी आर ट्रान्सफरिंग दॅट वन मीडियम फ्रॉम पेपर टू स्क्रीन त्याचा एक दर्जा वाढवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. तर त्यासाठी जे जे लागणार आहे ते प्रत्येकाला करायचं हे मान्य असतं करायला. शशांक सर म्हणले तसं किंवा संजय सर म्हणलं तसं इगो ठेवण्यात काही पॉईंट नसतो. ऑफकोर्स दिग्दर्शक म्हणून आपण सांगतो की अच्छा आम्हाला एक फॉर एक्झाम्पल टीम निवडीचा प्रकार असेल तर मी म्हणू शकतो की मला हा DOP पाहिजे मला हा एडिटर पाहिजे. नॉर्मली HODs बद्दल क्रिएटिव्ह आणि त्याला एस्थेटिक एक्सप्रेस व्हायला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे असं वाटतं तुला. डेफिनेटली. पण लाईक फॉर एक्झाम्पल मला एका शॉटसाठी समजा जिमिजी पाहिजे पण मी अख्ख्या दिवसात एका शॉट घेणार आहे पण त्याचा इम्पॅक्ट जर खूप होणार असेल तर तो निर्मात्यालाही कळतो आणि मग निर्माता म्हणतो ठीक आहे तेवढ्यासाठी मी एवढा खर्च करायला तयार आहे. पण काहीच कारण त्यांनी काही व्हॅल्यू ॲडिशन होणार नसेल तर जिमिजी शॉट नाही तर फक्त दिग्दर्शकाला पाहिजे म्हणून त्यांना पॉईंट नाही मग तेव्हा निर्माता पुट डाऊन करू शकतो की मी काही जाणार. तुला काय वाटतं की रिझनेबली किती स्वातंत्र्य द्यायला पाहिजे किती निर्मात्याने आपलं स्वतःचा काही से राखायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रॉडक्ट डॅमेज होतं पण कामा नये याचं तुला काय वाटतं. थोडक्यात अगदीच त्यांनी बरोबर काही गोष्टी तर मला आपण जे सांगायचे ते सांगून गेले. मला सर्वात महत्त्वाचं असं वाटतं की निर्माता आणि दिग्दर्शक हे सिनेमाचे आईवडील आणि निर्माता हा बाप असतो काही गोष्टी करा म्हणून आईच्या म्हणून मागे लागून असं मला वाटतं जर संसार करून द्यावा. सो ह्या प्रोसेसमध्ये निर्मात्यांनी पूर्णपणे मैत्रीपूर्ण व्यवहार असला पाहिजे एकमेकांच्या बद्दल प्रति आदर असला पाहिजे त्यांच्या कामाप्रती
आणि दिग्दर्शकाला निर्मात्याच्या पैशाची गरज असते. या 3 गोष्टी जर सामोपचारी होत असतील तर मला असं वाटतं काय अर्थ आहे. आणि ह्याच्यामध्ये जे झालं तुम्ही म्हणजे स्वातंत्र्य, तर मी माझा एक किस्सा सांगतो. मला मी पुन्हा फेस्टिवलमध्ये टिंग्या माझा सिनेमा बघून होतो. मी म्हणजे शाळवांना आढळलं त्यांना विचारलं की तुम्ही सगळ्यात जास्त सिनेमामध्ये खर्च कशावर केला, तर तो अंदाज मी सिनेमॅटोग्राफरवर केला. बरं म्हणजे का तो चित्र दाखवणारा माणूस आहे माझा. तो जर हलका असेल, त्याचं दृश्य विजन जर कमजोर असेल तर माझा सिनेमा मोठा दिसणार नाही. इक्विपमेंट सिनेमा नाही बनवत, तो चालवणारा माणूस सिनेमा बनवतो हे कळलं पाहिजे. त्यामुळं कॅमेऱ्याची आत घेऊन येणारे पण सिनेमॅटोग्राफर्स मला माहिती आहे की हा मोठा कॅमेरा असेल तुम्ही सिनेमॅटोग्राफी करेल. तुम्हाला माहीत नाही मग काही लोकांनी तर एथिक्स लाईनमध्ये छोट्या कॅमेऱ्यावरती इतक्या अप्रतिम सिनेमे केलेले तिथं कॉस्ट कटी होऊच शकते. फॉर्मॅटला धरून खूप गैरसमज आपल्याकडे आहे. 4K 60 8K त्याच्यामुळे हार्ड डिस्क खूप जास्त भरल्या जातात. तर त्या विषयांचे ठरलेले फॉर्मॅट्स आहेत. सामाजिक कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा करत असेल तर 4K इज इनफ. 6K आणि 8K तुम्ही वेफेक्स करत असाल आणि एखादी क्रेडिट फिल्म करत असाल तर त्याला झूम करून जास्तीत जास्त एडिट स्मूथ करण्यासाठी किंवा रॅम्पिंग करण्यासाठी आता हे टेक्निकल मुद्दे आले. आपण या मुद्द्यावर येऊ की आपण कॉस्ट कटिंग करायचं आहे, पण त्याला क्वालिटी डॅमेज होता कामा नये. संजय सर, आता हे कॉस्ट कटिंग ही जबाबदारी मुख्यतः तुमच्याकडे असणार आहे, पण त्यावेळेला क्वालिटी डॅमेज होऊ नये यासाठी तुम्ही आटोकाट शेवटचा काय प्रयत्न करता? दोन्हीतला मेळ तर घालावाच लागतो. एकतर दिग्दर्शक आणि दिलेलं बजेट. डायरेक्टरला थोडंसं नक्की काय हवं आहे आणि त्याच्या जवळपास आपण काय देऊ शकतो. आणि पुन्हा हुशार प्रोडक्शन मॅनेजर असेल तर तो पटवतो डायरेक्टरला. म्हणजे आपलं काय म्हणजे ठीक आहे तुला हत्ती पाहिजे, पण हत्ती नाही, मी तुला उंट देतो, तो उंट कसा चांगला आहे. म्हणजे सगळ्या शेवटी तुम्हाला जर निर्माता किंवा दिग्दर्शक त्याच्यापैकी एकालाच पटवतो चॉईस असेल तो कोणाला पटवतो? डायरेक्टरला. पण म्हणजे निर्मात्यांनी हा त्यांचा भेटो, हा त्यांना जो विशेषाधिकार मिळतोय. मला असं वाटतं की स्वातंत्र्याच्या पाठोपाठ त्यांना विश्वास त्याला आपल्या सोसायटीबद्दल असायला पाहिजे मला असं वाटतं. मी समाप्तीसाठी तुझीकडे येतो की जसं आपण बोललो की एकेका तासामध्ये एक आजच्या प्रोसेसबद्दल फार बोलणं अवघड आहे. शूटिंगला जायला पाहिजे आणि लिखनात आपण अँड ॲक्शन याला जाणार आहोत. हा जो पहिला टप्पा आहे याच्यासाठी हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे जो बोलला गेला असं वाटत असेल की तो कुठला. मला एक सर्वप्रथम निर्माता या व्यक्तीला एक सांगावं असं वाटेल की या क्षेत्रामध्ये कुठलं स्टँडर्डायझेशन नाही आहे. म्हणजे आता सगळ्यांच्या बोलण्यामध्ये तुमच्या एक लक्षात असेल की अमुक एक कथा चालते असं म्हणून कोणीतरी तुमच्याकडे आलं तीही स्टँडर्डायझेशन होऊ शकत नाही. म्हणजे अगदीच साधं उदाहरण, प्रत्येक वेळेला जे अनेक निर्माते गेल्या काही काळात आले की आपल्याला सैराटसारखी फिल्म करायची, पण मुळात नागराज मंजुळे सैराटसारखी फिल्म नव्हता करत, त्यांनी सैराट केली आणि मग सैराटसारखी फिल्म लोक करायला लागले. तर हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरं त्याला जर कोणीतरी म्हटलं असतं की अरे पण याच्यामध्ये आपले नेहमीचे तारे तारका कुठे आहेत, नवीनच कोणीतरी मुलं तू घेतोय, असा सिनेमा नाही चालला तर सैराट बनलाच नसता. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये मग रिस्क सारखी गोष्ट येते. आता या भरामध्ये अनेक माणसं भलत्याच काहीतरी गोष्टी करून बसतात आणि ते पैसे फोडतात, मग ते म्हणतात मग रिस्क घेणं चुकीचं आहे का, असं तू सगळं स्टँडर्डायझेशनचा गोळ आहे. पण मला असं वाटतं की एक लक्षात घ्यायला पाहिजे की मगाचपासून तुझा शब्द वापरतोयस ना, एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. तर मला असं वाटतं की आपण निर्मिती करूया असं वाटल्यापासून कथेची निवड असेल, दिग्दर्शकाची निवड असेल, मग दिग्दर्शकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या इतर कलावंतांची निवड असेल, त्यामध्ये अभिनेता अभिनेत्री तंत्रज्ञ सगळे याची एक टीम बांधणी असेल, या टीम बांधणीचं प्री प्रोडक्शनमध्ये किती चांगलं पक्कं काम केलं गेलेलं आहे. म्हणजे उद्या काय शूट करायचं आहे मला आज माहिती नाही, अशा पद्धतीने जे खर्च वाढत गेलेले आपण बघतो किंवा विस्कळीत शेड्यूल्स तयार होतात, माणसांच्या तारखा मिळत नाही. मग आता हेच म्हणतात तसं की कार्यकारी निर्माता अक्षरशः हातबल होतो की हे सगळं हाताबाहेर चाललेलं आहे आणि यातला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माता कार्यकारी निर्मात्याला विचारतो. असे सगळे गोंधळ तयार न होण्यासाठी एक अभ्यासपूर्ण प्रक्रिया आपल्याला करायला लागणार आहे, हे मुळात निर्मात्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि तशी अभ्यासपूर्ण प्रक्रिया करून मनापासून व्यवस्थित काम करणारी टीम मिळवणं हे तुमचं पहिलं काम आहे असं मला वाटतं. आणि त्या टीमच्या बरोबर मनाने राहणं, कारण आता मगाचपासूनच स्वातंत्र्य आणि याचाही एक विषय येतोय, तर मला असं वाटतं की तुम्ही मनाने त्याच्यामध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर कंट्रोलिंग अथॉरिटी आपल्याकडे आहे असंही समजून चालणार नाही. कारण कंट्रोलिंग अथॉरिटी जेव्हा निर्माते दाखवायला लागतात तेव्हा दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य संकुचित व्हायला लागतं. आणि मग आता मी म्हटलं तसं स्टँडर्डायझेशन नसल्यामुळे दिग्दर्शकाला हे समजावून सांगता येते की हे का महत्त्वाचं आहे.
म्हणजे आत्ता हा संध्याकाळचा लाईट चाललाय म्हणून मला हा सीन घेणं कॅन्सल करावं लागतंय, उद्या एवढ्याच एका सीनसाठी आपल्याला परत संध्याकाळी यावं लागेल. निर्मात्यामध्ये काय मूर्खपणा आहे हा, एक अर्ध्या तासाने काय फरक पडणार आहे, घेऊन टाका शॉट आहे त्या लाईटमध्ये, दिसतंय ना मला सगळं आपल्याला दिसतंय लाईट म्हणजे काय आहे. आता कॅमेरा पर्सन किंवा दिग्दर्शक सांगायचा प्रयत्न करतो की तो जो काही लाईट मी म्हणतोय किंवा म्हणते ते हा नाही आहे. तर हे समजून घेणं प्रत्येकाला निर्मात्याला शक्य असणार नाही, पण जर तुम्ही मनाने त्या गुंतलेले असाल तर तुमच्या मनात एक तो विश्वास तयार होतो टीम म्हणून की याची ही माणसं आपल्याला फसवायला बसलेली आहे. किंवा आता दुसरं अनेक उदाहरणांमध्ये हे पण आलेलं होतं की हमखास हुकमी काहीतरी तुमच्याकडे घेऊन येणारी माणसं समोर आल्याच मुळात तुम्ही थांबलं पाहिजे, हा सुद्धा जो मुद्दा बोलला गेला. मला आठवतं की आमच्याकडे काही मंडळी आली होती आणि त्या निर्मात्याने म्हटलं की बाकी खर्च बिर्च जाऊ दे, रिकव्हरी नाही झाली तरी चालेल, नॅशनल अवॉर्ड मिळणार. बरं, मी म्हटलं नाही मिळणार, आपण नाही असंच धरून चालू. म्हणजे एक तुम्ही कल्पना करा, निर्माता समोर पैसे घेऊनंतर असा मोह होतो, मोह नाही 100% तेव्हा झाला होता की शक्य आहे, हो मिळणं शक्य आहे आणि कदाचित मिळालंही असतं, पण तो मुद्दा नाही आहे, ही माझी कमिटमेंट नाही आहे, मी चांगला चित्रपट बनवण्याचीच कमिटमेंट देणार आहे. तर असं म्हणणारी टीम तुम्हाला जर मिळाली तर तुमची ती प्रक्रिया चांगल्या पद्धतीने होत राहील आणि मग म्हणजे पुढचं सेशन आपलं त्या पुढच्या प्रोडक्शनकडे जाणार आहे. तर मला असं वाटतं की या प्री प्रोडक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही जितके मनापासून असाल, कारण पूर्वी आता हिंदी चित्रपटसृष्टीत अजूनही आहे की फायनान्सर वेगळे आहेत आणि प्रोड्युसर्स वेगळे आहेत. म्हणजे आता GP सारखे असतील, MSCP ही जी काही घराणी आहे ती ही मंडळी प्रोड्युसर म्हणून काम करत राहिली, मग ते फायनान्सर पैसे घालणारे वेगळे होते. मराठी चित्रपटसृष्टी आपली छोटी आहे, बऱ्याचदा फायनान्सर हाच निर्माता असतो, तो स्वतःचे पैसे घालत असतो. तर त्यामुळे तो फक्त फायनान्सरसारखा तरी वागून चालत नाही, त्याला निर्माता म्हणून ती सगळी जबाबदारी घेत जायला लागतं. आणि शेवटचं फक्त म्हणजे आपण सुरुवातीला या तिघांना अभिवादन केलं, दादासाहेब फाळके असतील, भालजी असतील किंवा मी शांताराम असतील, हे सगळे मुळात दिग्दर्शक निर्माते होते आणि त्यातून एक स्टुडिओ सिस्टीम उभी राहिलेली होती जी खूप अभिमानास्पद होती, पण आजच्या एकूण परिस्थितीमध्ये आज ती नाही आपल्याकडे. आणि म्हणून ही सगळी विस्कळीत व्यवस्था आपल्याला हँडल करायची आहे. तो विस्कळीतपणा पचवून आपण पुढे जाणार आहोत का हे लक्षात घेऊन याच्यामध्ये उतरावं असणार. मला असं वाटतं की थोडंसं आपण सुरुवात आपली काही तांत्रिक आणि प्रत्येकाला आलेल्या या गेल्या 10-12 वर्षाच्या लोकांना सैराट करायचा असतो. तर श्वास आणि सैराट हे दोन चित्रपट दोन वेगळ्या अर्थाने लँडमार्क आहेत की श्वासनी लोकांना चित्रपटाच्या एकूण दर्जाचं नव्याने, म्हणजे त्याच्या आधी दर्जा नव्हता असं आधीपासून नाही, खूप दर्जेदार सिनेमे त्याच्या आधी पण झाले होते, पण एक कलात्मक विचारांची एक मरगळ आली होती की श्वासनी घटकली, तिथनं पुन्हा एकदा लोक नव्या उन्मेषाने नव्या विचार करायला लागले. साहेब मोठं मंडळ जे आहे आता आपण सर्वांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं, पण काही ठिकाणी अशा आपण म्हणतो की डेडलाईन्स किंवा केअर आपण म्हणतो की रिस्पॉन्सिबल एरिया निर्मात्याची काय असली पाहिजे आणि दिग्दर्शकाची काय असली पाहिजे याच्याविषयी आपण अपेक्षा व्यक्त केल्या. तर आपल्या महामंडळातर्फे असे काही ॲटलिस्ट गाईडलाईन देता येईल का की निर्माता म्हणलं की त्यांनी ह्या प्रोटोकॉल फॉलो केले पाहिजे जे आता आपण डिस्कस केले, आणि दिग्दर्शक म्हणलं की हे केलं पाहिजे, प्लस - 10-20% कस्टमायझेशन किंवा टेलरमेड टू सूट आपल्या चित्रपटाकरता तो डिसिजन घ्यायची तेवढी फ्लेक्झिबिलिटी असावी. अशा जर काही गाईडलाईन दिल्या तर प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी विचार आहे, इथे बसलेल्या लोकांच्या देखील मनात काही विचार असतील तर असं काही होऊ शकतं का, गाईडलाईन्स फॉर्मेशन होऊ शकतं का? अनेक लोकांचा सहभाग त्यात घ्यावा लागेल, कारण आपल्याकडे निर्मिती जी बनते ती अ ब क ड अशा बऱ्याच दर्जांची बनते आणि त्यातून म्हणजे आजच्या कार्यशाळेचा उद्देश हा आहे की निर्मात्यांना फक्त चांगलं त्याचं नॉलेज मिळावं, हा उद्देश आहे. जर तुम्ही म्हटलात तशी जर एक गाईडलाईन केली तर ती निर्मात्यांना नक्कीच त्यानंतर प्रॉब्लेम झाल्यानंतर पारंब्याकडे येतो, नावातच असतात आमच्याकडे मॅक्सिमम. आमची नेहमी इच्छा असते आम्ही जसं की कुठे चान्सेस काही नाही तुम्ही सुरुवातीला या, आम्ही सर्व सेवेसाठी उपलब्ध आहे. राजे भोसले फाउंडेशनचे अध्यक्ष मेघराज भोसले सर आणि सूर्यदत्ता फाउंडेशनचे सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया सर. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते लेखक आणि दिग्दर्शक सुनील सुक्तनकर सरांना आणि यांच्या सत्कारासाठी मेघराज सर आणि संजय चोरडिया सरांना पुन्हा एकदा विनंती करते आणि संजय ठुबे सरांना यांच्यासोबत येण्याची विनंती करते. कार्यकारी निर्माता संजय ठुबे सर.
धन्यवाद सर. यानंतर उपेंद्र सिधे सरांना मी मंचावर आमंत्रित करते. लेखक दिग्दर्शक उपेंद्र सिधे सर, त्यांचा सत्कार करतील मेघराज सर, संजय चोरडिया सर आणि अजित शिरोळेंना मी मंचावर आमंत्रित करते. दिग्दर्शक अजित शिरोळे सर, आपणही कृपया मंचावर यावं. सत्कार होतोय लेखक आणि दिग्दर्शक उपेंद्र सिधे सरांचा. धन्यवाद. आणि दिग्दर्शक निर्माता नितीन सुपेकर यांच्या सत्काराची मी पुन्हा एकदा विनंती करते मेघराज सर आणि संजय चोरडिया सरांना. आणि यांच्या सत्कारासाठी आमंत्रित करते पत्रकार आणि लेखक राज काझी यांना. धन्यवाद सर. रसिक हो, या ठिकाणी आपलं हे पहिलं सत्र समाप्त होत आहे. माननीय संजय चुबे सर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे आमचे लाडके सर, आम्ही ज्यांना म्हणतो संपूर्ण महाराष्ट्र त्यांना एक उत्कृष्ट प्रोडक्शन मॅनेजर म्हणून त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांचा आम्हाला गर्व आहे. मी विनंती करणार संजय सरांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या. माननीय संजय चुबे सर आणि सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. खूप जबरदस्त असं अँकरिंग करून सरांनी आजचा हा कार्यक्रम जो कधीच दिलेला आहे त्याच्यामुळे खूप सारे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाले असतीलच. सकाळचे पत्रकार आणि चित्रपट महामंडळाचे खंदे कार्यकर्ते म्हणून काझी सर यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. थँक्यू सो मच सर. थँक्यू. शशांक शिंदे सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. माननीय चोरडिया सर यांना विनंती करतो, मेघराज राजे भोसले सरांनाही विनंती करतो की सरांचा या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. जोरदार काय झालं पाहिजे, जोरदार काय झालं पाहिजे. संजय चोरडिया सर त्यांचा सत्कार करतात.